नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचा लाडका गोट्या. तर मित्रांनो, आज विषय काय आहे, तुम्ही थंबनेल बघितलंच असन. मित्रांनो, मला माझ्या जीवाच्या काळजाच्या यूट्यूब फॅमिलीने मला एक कमेंट केल्या, तू पांडू सरांना सपोर्ट कर. मित्रांनो, हीच गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. चला मित्रांनो, आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो. चला अर्गण ठेवतो खाली. मित्रांनो, पांडुरंग वाघमारे सरांना मी माझी ओळख सांग थोडक्यात. त्यांची माझी ओळख झाली 2022ला. त्या काळात मी आधी पहिले व्हिडिओ बनवायचो घरी गावाकडं, कॉमेडी बनवायचो, कधी वेबसिरीज बनवायचो, कधी छोट्या मोठ्या कॉमेडी व्हिडिओ बनवायचो. पण एवढं मला नॉलेज नसायचं की यूट्यूबला व्हिडिओ अपलोड करायचं, एडिटिंगचं कसं करायचं. पण मी करायचो थोडं थोडं जसं जमेल तसं. इन्स्टाला पण व्हिडिओ करायचो. मग एक दिवशी असं झालं की सरांची माझे त्याच स्प्रेटमध्ये, त्याच कालावधीमध्ये त्यांची माझी ओळख झाली. मग एवढी माझी कट्टर नव्हती, एवढी जवळची ओळख नव्हती झाली एवढं प्रोफेशनली. असंच त्यांना बोलायचो. मग मी सरांना त्यांना त्रास देत होतो. मी व्हॉट्सअपला चॅटिंगला त्यांना चॅटिंग करायचो, फोन लावायचो त्यांना, कुठे काय असं रँडमली बोलण्यासाठी. पण कधी वाटलं नव्हतं मी त्या माणसाला ओळख झालीच, पण बोलतोय आणि आज त्यांच्या इथपर्यंत त्या माणसासोबत काम करेन हे माझ्या डोक्यात पण नव्हतं. आणि बघा, त्यांना मी चॅटिंग शॉर्टकटमध्ये सांगतो मित्रांनो एक कहाणी. ती शिकते तशी सांगायला तर कहाणी मोठी आहे, पण तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगतो. मित्रांनो बघा, सरांची माझी ओळख झाली. त्यानंतर सरांना मी वाईट त्रास देत होतो, चॅटिंग करायचो, फोन लावायचो, सर कट करून टाकायचं फोन, सर कट करून टाकायचं. आणि पुन्हा एक दिवशी असं झालं की मी सरांना माझ्या एका एपिसोडची लिंक पाठवली. ते फर्स्ट एपिसोड केलं तर मी आईने लावलं मला गायांची कामं करायला. तो एक चॅनल माझा अक्षय कॉमेडी ब्लॉग्स म्हणून नावाचा चॅनल होता, तो हॅक झाला आहे आणि काय मला रिटर्न भेटला नाही. बघा त्या चॅनलला आहे, बघा तुम्ही सर्च केलं तर दिसेल त्या चॅनलला आहे एपिसोड, तो जाऊन बघा. आणि तिथून पुढं मग सरांनी मला त्यानंतर एक एपिसोड केला. मला एक एपिसोडला बोलवलं त्यांनी. कुठं बोलवलं होतं? जीवरला. मग अशी गोष्ट झाली, मीच त्या टायमिंगला समथिंग 9 पावणे 10चा टायमिंग असेल. मी नेटकंच जेवण करायला बसलो होतो आणि आईने केली ती काहीतरी कांदवणीची भाजी केली आणि चपाती केली. मग ती जेवण करत होतो आणि दुसऱ्या का तिसऱ्या घासाला सरांचा मला कॉल आला, अरे अक्षय कुठे आहे? मला हाय सर, जेवण करतोय. सर म्हटलं उद्याच्याला शूटिंग आहे जिओरला, 9च्या आतमध्ये पोचायचं. मित्रांनो, माझा तो आनंद असा असेल की रातभर झोपलोच नाही. मित्रांनो 3 वाजेपर्यंत जागाच होतो. ऐकतली पांढरी त्यांना कधी भेटलं नव्हतं, काही नव्हतं. आज पहिल्यांदा भेटायचं होतं. आईला वाटायचं आईल पांढरी सरांसोबत काम करायचं, ती पण वेबसिरीजमध्ये. आनंद मित्रांनो, तवाचा माझा आनंद, लय आनंद. रातभर झोपलोच नाही मी. आणि त्यानंतर विषय असा झाला, त्यानंतर सकाळ उठलो मी. थोडं झोपलो, माझी झोप झाली असेल 2 तास, फक्त 2 तासच्या वर झोपच नाही. 2 तास झोप झाली, उठलो, आंघोळ केली, गडे हातपाय तोंड कसं आंघोळ केली गडबडीत. आणि मित्रांनो बिरकवलं जी लागणारी कपडे होते शूटसाठी ती घेतली. 1 तास जीवर गाठलं पप्पाने म्या. आणि तसाच आनंद, जसं जीवर येईल तसं आईला वाटायचं सरांना भेटायचं आहे. आणि त्यानंतर सरांना कॉन्टॅक्ट, कुठे येऊ, कसं येऊ. सरांनी मला लोकेशन टाकलं, जीवरमध्ये अशा ठिकाणी येऊ. मग जीवरला गेलो, तिथं त्यांच्याशी भेटलो. मित्रांनो मी शॉक झाला या अक्षरशः सरांना बघून. आईला आज सरांना भेटतोय मी समक्षात, ती पण माझ्या समोर आहेत, मी त्याच्या समोर आहे. मला माझ्या डोळ्याला खरं वाटच नव्हतं मी सरांना भेटलोय. सर माझ्या पुढे आहेत मित्रांनो. माझ्या त्या टायमाला तिथं बेहोश व्हायचीच कंडिशन झाली होती मित्रांनो. पण बघा, वास्तव किशन ज्या व्यक्तीला मी, आणि आधी मी त्यांचा पहिला आधीचा कट्टर फॅन आहे मी सरांचा. 2009ला 9च्या आसपास एक म्युझिकली ॲप होतं, म्युझिकली. त्यावर त्यांचे व्हिडिओज असायचे थोडे असायचे. मग
त्यांना मी त्या ॲपवरती पाहिलं होतं ते त्या व्हिडिओमध्ये. त्यांचा मी का कट्टर फॅन आहे सरांचा. त्यानंतर मग अशीच पुन्हा एक एपिसोडला बोलवलं. मग तो एपिसोड रिलीज केला. त्यानंतर काय कालांतरानुसार काय त्या एपिसोडला टीका करण्यात आल्या. तो एपिसोड प्रायव्हेट केला. त्यानंतर मला कसं तरी वाटलं आहे काम केलं पण एपिसोड प्रायव्हेटला टाकला. पण मी पुन्हा सरांना तिथून पुन्हा आणि त्रास टॉर्चर करायला लागलो. सर घ्या की बोलावं की एपिसोडला आहे का शूटिंग. अहो पुन्हा कधी सांगतो. सर आहे का शूटिंग. नाही जरा चालू आहे माझं रोल असेल तर सांगतो. असं मी सोमनाथ सरांना पण त्रास देत होतो आणि पांडू सरांना पण त्रास देत होतो. चॅटिंगवर फोन लावायचं. आणि त्यानंतर ती जिओचं लिस्टर आपा त्यांना पण त्रास देत होतो मी. असे तिघा जणांना त्रास देत होतो. मग त्यानंतर मला एक एपिसोड 2 एपिसोडला बोलवलं. एक एपिसोड मी रोलच सीनच आला नाही मला चांगला, मध्ये डायलॉगच पाठ आलं नाहीत. त्यानंतर दुसरा एपिसोड होता आप्पाचं लगीन म्हणून. त्या एपिसोडमध्ये मी काम केलं. चांगलं भारी वाटलं टीमसोबत आप्पासोबत. त्यानंतर पुन्हा नेक्स्ट एपिसोडला आलतो 1 डिसेंबरचा एपिसोड होता. त्याला मी छोटा मोठा एक पात्र रोल केला. त्यानंतर फुल रोलमध्ये नव्हतो. त्यानंतर नाही केलं शूट. त्यांना कॉल करायचं पुन्हा नाही. त्यानंतर मित्रांनो बरोबर ह्याच वर्षी नाही 2000 गेल्या वर्षी डेटा असेल बघा 8 ते 9 तारीख असेल. त्या टायमिंगला सरांचा मला कॉल आला. अरे अक्षय माझ्याकडे कामाला येतो का. असं एडिटिंग शिकशील, कॅमेरा शिकशील, ॲक्टिंग काय ते शिकशील, म्हणजे तू चांगल्या लोकात राहशील, तुला चांगली सवय लागशील, तुला लोक काय आहेत ही पण माहीत होईल आणि बाकीच्या गोष्टी तू काम शिकशील. मित्रांनो मी पैशासाठी नाही आलो सरांकडे. आणि महत्त्वाचा पॉईंट मी शिकण्यासाठी आलो आहे. सरांना आधार देण्यासाठी आलो आहे. आता सरांची बघतं परिस्थिती, सरांचं चॅनल गेलं तर सरांचं कसं इन्कम कमी आला आहे. आणि मित्रांनो तुम्ही म्हणता का ना सरांना फुल सपोर्ट आहे. मित्रांनो या फकड्याचा सरांना फुल सपोर्ट आहे. मित्रांनो राहणार आता पण राहणार, कायमचा राहणार. मित्रांनो मी सरांना कधी सोडणार नाही आणि सोडायचा विचार पण घेणार नाही. मित्रांनो बघा सरांसोबत कितीतरी लोक काम करायचं बघतात, पण ह्या पट्ट्याला नशीब माझं म्हणावं लागेल की आज एवढ्या मोठ्या यूट्यूबरसोबत, स्टारसोबत, पांडुरंग वाघमारे सरांसोबत मी कसं काम करतो आहे. मित्रांनो खरं ना आता आमचं ते माझे गुरु आहेत. मी त्यांचा कट्टर शिष्य आहे. मित्रांनो महत्त्वाचा पॉईंट मी कशासाठी आलो आहे, मला त्यांच्याकडून थोडं नॉलेज घ्यायचं आहे, माहिती घ्यायची, शिकायचं आहे, मला प्रोफेशनल व्हायचं आहे. त्या अनुषंगाने आलो आहे सरांकडे काम करायला. मग काय ना मित्रांनो माझ्यासाठी ते गुरु आहेत, मी त्यांचा शिष्य आहे. कधी पण जागा माझी जागा त्यांच्या पायापाशीच राहणार आहे गुरुच्या. कधी शिष्य गुरुच्या हाय टॉपला जाऊ शकत नाही, कारण की गुरु इतकं नॉलेज शिष्याला येत नसतं. ही पक्क माहिती आहे. हे सांगितलं पण होतं आम्हाला 2010ला. मी पहिलीत असताना आम्हाला बहोरे सर नावाचे सर होते, ते आम्हाला सांगायचे गुरुची जागा कोण घेऊ शकत नाही आणि घेतले तरी तो टिकवू शकत नाही. हे महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणून जिथं आपली जागा आहे तिथंच आपल्या लेवलने थांबायचं, जिथं शिष्य जागा आहे तिथंच थांबायचं. बघा मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे मला सांगा, व्हिडिओमध्ये खाली कमेंट करा. चला व्हिडिओला करतो एंड, पुढल्या व्हिडिओमध्ये भेटतो. तर नमस्कार, टाटा, जय हिंद, जय भारत. मी सरांना अजिबात सोडणार नाही आणि सोडायची विचार पण घेणार नाही मित्रांनो. हां चला बाय.